नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या विभागामध्ये ASO या पदासाठी रिक्त पदाची भरती निघाली आहे आणि ही जी भरती आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. मित्रांनो, सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी पोस्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाची आहे आणि याच्यामध्ये 444 रिक्त पदांची भरती आहे आणि याचे अर्ज सुरू आहेत. 8 तारखेपासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. त्यानंतरनं लास्ट डेट अँड टाईम सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फी तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत करायची आहे. त्यानंतरनं तुमची जी टियर 1 ची एक्झाम आहे, स्टेज 1 ची एक्झाम ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकते आणि त्यानंतरनं स्टेज 2 ची एक्झाम आहे ती तुम्ही सांगितलेल्या तारखेनुसार वेबसाईटवर जी तारीख येईल त्यानुसार होऊ शकते आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला या CSIRच्या वेबसाईटवरती भेटणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ती कंबाइंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये जे पद आहे ते सेक्शन ऑफिसर आणि ASO ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या 2 पदांची ही भरती आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण याचे डिटेल बघितले तर याच्यामध्ये जे सेक्शन ऑफिसर आहे पद, या पदासाठी तुम्हाला नंबर ऑफ पोस्ट आणि रिझर्व्हेशन स्टेटस आहेत. नंबर ऑफ पोस्ट आहेत 76 आणि क्लासिफिकेशन अँड पे लेव्हल मॅट्रिक्स आहे ती ग्रुप बी ची ही पोस्ट आहे आणि तुम्हाला पे लेव्हल भेटणार आहे 47,600 ते 1,51,100 आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट जी आहे ती 33 वयापर्यंत. दुसरं पद आहे ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर, यासाठी 368 पदांची ही भरती आहे आणि हे पण क्लास 2 चं पद आहे. त्यानंतर पे लेव्हल ह्याचा 7 आहे आणि बेसिक पे आहे 44,900 ते 1,42,400. त्यानंतरनं याचं शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट आहे 33 वयापर्यंत. सेक्शन ऑफिसरसाठी इथे त्यांनी कॅटेगरी वाईज पदे दिली आहेत, तुम्ही ते पाहू शकतात. टोटल पदे आहेत 76 आणि त्यानंतरनं याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज पद दिले आहेत. UR साठी 37 आहेत, EWS साठी 6 आहेत, त्यानंतर OBC साठी 19, ST साठी 4 आणि SC साठी 10. त्यानंतरनं मित्रांनो, असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी टोटल जागा आहेत 368. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपण बघितलं तर UR साठी 151, EWS साठी 35, OBC साठी 102, त्यानंतरनं ST साठी 26, SC साठी 54. ही कॅटेगरी वाईज पदे आहेत. मग आपण हे जे ॲप्लिकेशन फी बघितली तर तुम्हाला परीक्षा शुल्क आहे ₹500 UR आणि OBC आणि EWS कॅटेगरीसाठी, तसेच वुमन, SC, ST, PWBD, एक्स सर्व्हिसमन आणि CSIR डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला एक्झाम फी आकारली जाणार नाही. त्यानंतरनं रिलॅक्सेशन इन द अप्पर एज लिमिट यासाठी तुम्हाला SC, ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर OBC साठी 3 वर्षाचं, PWBD अनरिझर्व्हसाठी 10 वर्षाचं, PWBD SC, ST साठी 15 वर्षाचं आणि PWBD OBC साठी 13 वर्षाचं. तर मित्रांनो, आपण सिलेबस आणि परीक्षेचे स्वरूप बघितले तर याच्यामध्ये पेपर 1, 2, 3 आणि इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतरनं तुमचं CPT असणार आहे, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट 100 मार्काची. ही प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसिजर आणि याच्यामध्ये पेपर 1 साठी तुम्हाला विषय असणार आहेत जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन. जनरल अवेअरनेस हे 100 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जाणार आहे तुम्हाला. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.33 मार्काची. यासाठी तुम्हाला टोटल पेपर 1 जो असणार आहे तो 150 मार्कांचा असणार आहे. यासाठी तुम्हाला कालावधी असणार आहे 2 तासांचा 120 मिनिटांचा आणि इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शनमध्ये इंग्लिश लँग्वेज यासाठी 50 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्यानंतरनं निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे 0.33 मार्क असणार आहे. त्यानंतरनं पेपर सेकंडमध्ये आपल्याला जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अँड मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये 200 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जाणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग 0.33 असणार आहे. यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा कालावधी दिला जाणार आहे. तिसरा जो असणार आहे तो इंग्लिश, हिंदी या दोन्ही भाषेमधला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. हा पेपर तुम्हाला रिटन स्वरूपात, लेखी स्वरूपात द्यायचा आहे आणि यासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारले जाणार नाहीत. यामध्ये तुम्हाला थर्डमध्ये तुम्हाला निबंध, थीसिस अँड लेटर ॲप्लिकेशन रायटिंग एवढं लिहायचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला 150 मार्काचा पेपर असणार आहे 2 तासासाठी आणि इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्कासाठी. फॉर द पोस्ट ऑफ सेक्शन ऑफिसर, सेक्शन ऑफिसरसाठीच तुम्हाला या पदासाठी इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतरनं कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे CPT ही जी असणार आहे ती 100 मार्काची असणार आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी. दोन्ही पदांसाठी मित्रांनो विविध सिलेक्शन प्रोसिजर आहे. सेक्शन ऑफिसर या पदासाठी इंटरव्ह्यू आहे आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी तुम्हाला CPT आहे. त्यानंतरनं पेपर फर्स्ट, सेकंड अँड थर्डमध्ये तुम्हाला कॉमन अँड कंपल्सरी फॉर ऑल पोस्ट आहे आणि हा जो पेपर आहेत मित्रांनो सगळे 1, 2, 3
हे पेपर तुम्हाला दोन्ही पदासाठी कंपल्सरी आहेत. आणि त्यानंतरनं ऑल द पेपर्स विल बी बायलँग्वेज. दोन्ही पण पेपर असणार आहेत ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहेत. त्यानंतरनं मिनिमम थ्रेशोल्ड मार्क्स व्हेरेवर प्रिस्क्राइब्ड ऑर रिक्वायर्ड विल बी डिसाइडेड द कॉम्पिटंट अथॉरिटी. मित्रांनो, त्यांनी या जाहिरातीमध्ये सिलेबस दिला आहे. सिलेबस जो आहे तो UPSCचा सिलेबस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री विचारली जाणार आहे. त्यानंतर करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स यासाठी तुम्हाला करंट अफेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि कम्प्रिहेन्शन सेम टू सेम मित्रांनो UPSCचा सिलेबस आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर पण सेमच आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांनी इव्हॅल्युएशन दिले आहे. एक्झामिनेशन सिटी जे असणार आहेत स्टेज 1 या पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे असणार आहेत ते नागपूर आणि पुणे या 2 शहरामध्ये तुम्हाला स्टेज 1 ची एक्झाम देता येणार आहे. त्यानंतर स्टेज 2 ची जी एक्झाम आहे ती फक्त पुण्यामध्ये तुम्हाला एक्झाम सिटी अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एवढ्याच सिटी अवेलेबल आहेत. ही माहिती होती CSIR मध्ये SO अँड ASO या पदांच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.